नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण लेअर या मेनूबद्दल माहिती घेत होतो. त्यातील स्मार्ट फिल्टरपर्यंत आपण माहिती घेतली. मित्रांनो, लेअरमधील सर्वच्या सर्वच ऑप्शन उपयोगात येतील असे नाही. लेअर मेनूमधील जे काही महत्त्वाचे ऑप्शन्स आहेत ते आज आपण शिकणार आहोत. तुम्ही समोर बघताय की हे एक फाईल आहे. त्या फाईलमध्ये वेगवेगळे लेयर्स आहेत. फाईल्सवरती काम करण्यासाठी तुम्हाला लेअर मेन्यूमधील बऱ्याचशा गोष्टींचा उपयोग होतो. तो कसा करायचा ते आता आपण बघूया. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की लेअर स्टाईल म्हणजे तुम्ही एखाद्या लेअरला वेगवेगळे इफेक्ट्स देऊ शकता. ते इफेक्ट्स कस्टमाइज करू शकता. म्हणजे आता इथे आपण स्ट्रोकवरती क्लिक केलंय तर त्याची साईज आपण लहान मोठी करू शकतो. हे काल आपण बघितलंय. ओके केल्यानंतर ती लेअर स्टाईल त्याला अप्लाय होईल. आता तुम्ही बघाल की इथे दुसरी आणखी एक लेअर आहे. आता मला जर सेम लेअर स्टाईल जर याच्यावरती अप्लाय करायची असेल तर खाली ऑप्शन आहे कॉपी लेअर स्टाईल. ह्या लेअर स्टाईलची कॉपी मी राईट क्लिक करून इथं पेस्ट लेअर स्टाईल करतोय किंवा इथे लेअरमध्ये तुम्ही पेस्ट करू शकता. त्यानंतर आहे क्लिअर लेअर स्टाईल. तुम्ही लेअर स्टाईल क्लिअर करू शकता. त्यानंतर आहे ग्लोबल लाईट. बघा, जसा अँगल चेंज करतोय त्याप्रमाणे त्याची लाईट चेंज होते. त्यानंतर आहे क्रिएट लेयर्स. क्रिएट लेयरचा वापर करून आपण नवीन लेयर क्रिएट करू शकतो. हाईड ऑल इफेक्ट्स म्हणजे तुम्ही जे काही इफेक्ट्स दिलेले आहेत लेअर स्टाईलचे ते सगळे तुम्ही इथं हाईड करू शकता. इथे स्केल इफेक्ट्स आहे, त्यांना स्केल देऊ शकता म्हणजे त्यांचं स्टॅटिस्टिक तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर आपण स्मार्ट फिल्टर बघितलं होतं. स्मार्ट फिल्टर करण्यासाठी तुम्हाला इमेज आधी स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करावी लागते म्हणजेच त्याला वेक्टर बेस करावी लागते. त्यानंतर आहे न्यू फिल लेअर. न्यू फिल लेअरमध्ये 3 ऑप्शन्स आहे. सॉलिड कलर, तुम्ही त्या लेअरवरती एखादा कलर टाकू शकता. हा जो कलर आहे त्याला तुम्ही चेंज करू शकता अशा पद्धतीने. इथून त्याची ऑपेसिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर आहे ग्रेडियंट. ते तुम्ही ग्रेडियंट टाकू शकता. वेगवेगळे ग्रेडियंट कस्टमाइज करू शकता. त्याची ऑपेसिटी कमी जास्त करू शकता. त्यानंतर आहे पॅटर्न. इथे तुम्ही पॅटर्न टाकू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही न्यू लेअर स्टाईलचा यूज करू शकता. त्यानंतर आहे न्यू ॲडजस्टमेंट लेअर. खूप महत्त्वाचा ऑप्शन आहे हा. न्यू ॲडजस्टमेंट लेअरने काय होतं की तुम्हाला डिरेक्टली त्या लेअरवरती काम करावं लागत नाही. तुम्हाला जे काही इफेक्ट्स तुम्ही टाकताय, ब्राईटनेस असेल, लेवल असेल, हे इफेक्ट्स टाकताना तुम्हाला फ्रीडम मिळते. त्यामुळे न्यू ॲडजस्टमेंट लेअर तुम्ही इथनंही यूज करू शकता. त्यानंतर तुम्ही इथूनही ॲडजस्टमेंट लेअर यूज करू शकता. कशा पद्धतीने आपण करूया. फॉर एक्झाम्पल मी यातली एक कलर बॅलन्स किंवा ह्यू सॅच्युरेशन मी तुम्हाला करून दाखवतोय. न्यू ॲडजस्टमेंट लेअर मी इथे घेतली. तिचं कस्टमायझेशन मी इथनं करू शकतो. पूर्णच्या पूर्ण सगळ्या लेअरवरती ते अप्लाय होते. अशा पद्धतीने तुम्ही न्यू ॲडजस्टमेंट लेअरचा यूज करू शकता. हे बघा, इथून तुम्ही आणखी टाकू शकता वेगवेगळे. त्यानंतर महत्त्वाचा ऑप्शन आहे लेअर मास्क आणि व्हेक्टर मास्क. याच्यासाठी आपण एक सेपरेट लेक्चर घेणार आहोत. फोटोशॉपमध्ये खूप महत्त्वाचा हा ऑप्शन आहे. त्यानंतर आहे क्रिएट क्लिपिंग मास्क. याचाही खूप चांगला यूज होतो. प्रॅक्टिकली यूज कसा करायचा ते आता आपण बघूया. त्यासाठी मी एक नवीन फाईल घेतोय. इथे टाईप करतोय. तर तुम्हाला ह्या नावाला टेक्स्चर अप्लाय करायचं आहे काहीतरी चांगल्या प्रकारे. ही जी इमेज आहे ह्या इमेजला तुम्ही इथून राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क करू शकता किंवा लेअरवरती जाऊन क्रिएट क्लिपिंग मास्क, Alt+G हा त्याचा शॉर्टकट आहे. तर अशा पद्धतीने क्लिपिंग मास्क त्याच्यावरती अप्लाय होतं. याचा उपयोग करून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे क्लिपिंग मास्क करू शकता. त्यानंतरचा ऑप्शन आहे स्मार्ट ऑब्जेक्ट. तर स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही फोटोशॉपमध्ये जे काम करता, फॉर एक्झाम्पल ही जी काही इमेज आहे एका विशिष्ट झूम नंतर त्याचे पिक्सेल तुम्हाला दिसायला सुरुवात होतील. पण जर तुम्ही स्मार्ट ऑब्जेक्ट केली, फॉर एक्झाम्पल आपण आता एक शेप घेऊया.
आणि त्याला राईट क्लिक करून मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय. सेम ऑप्शन इथे आहे, स्मार्ट ऑब्जेक्ट, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. याला मी स्मार्ट ऑब्जेक्ट केले. आता आपण झूम करूया. जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र नाव पिक्सेलेट होते, मात्र हा स्मार्ट ऑब्जेक्ट केलेला स्क्वेअर कुठेही पिक्सेलेट होत नाही. फॉर एक्झाम्पल आता ही इमेज आपण याच्यावरती घेऊया. ही इमेज तुम्ही बघताय, तिची एक चांगली क्वालिटी तुम्हाला दिसते. मात्र ज्यावेळेस तुम्ही याला छोटं कराल आणि एंटर कराल, त्यानंतर परत जेव्हा तुम्ही याला झूम कराल तर ती इमेजचं रिझोल्युशन कमी होत आहे. याला कारण काय की फोटोशॉप काय करतं, जेव्हा तुम्ही एखादी इमेज छोटी करता कंट्रोल टीने किंवा ट्रान्सफॉर्मेशन करून, त्यावेळेस फोटोशॉप असं ॲझ्युम करतं की तुम्हाला एवढ्या मोठ्या साईजची गरज नाहीये, तर त्याची साईज छोटी करतं. मात्र ज्यावेळेस तुम्ही परत तिला मूळ साईजमध्ये किंवा मोठ्या साईजमध्ये आणता, त्यावेळेस ती पिक्सेलेट झालेली असते. तर याला बेस्ट सोल्युशन म्हणजे त्या इमेजला, त्या ऑब्जेक्टला स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करणं. त्यानंतर मी त्याला कंट्रोल टी करतोय आणि परत एकदा मोठं करतोय, तर कुठेही ते पिक्सेलेट होत नाहीये. त्याची ओरिजिनल साईज जी आहे ती तशीच राहते. हा स्मार्ट ऑब्जेक्टचा एक महत्त्वाचा फायदा आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवरती काम करत असाल, त्यावेळेस खूप साऱ्या इमेजेस तुम्हाला घ्याव्या लागतात. त्यावेळेस तुम्ही स्मार्ट ऑब्जेक्टचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकता. त्यानंतर रास्टराइज, म्हणजे जो काही स्मार्ट ऑब्जेक्ट आहे त्याला तुम्ही परत रास्टर बेस करू शकता. इथं रास्टराइज लेअर म्हणून ऑप्शन आहे. जोपर्यंत ती इमेज तुमची स्मार्ट ऑब्जेक्ट मध्ये असते तोपर्यंत तुम्ही त्याला कुठले ऑप्शन्स वापरू शकत नाही. त्याला रास्टराइज करावं लागतं, तेव्हाच तुम्ही त्याच्यावरती टूलचे काम करू शकता. म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला टूलवरचे काही टूल्स त्या इमेज वरती यूज करायचे असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला इरेझरने इमेज इरेज करायची असेल, तर तुम्हाला ती परत रास्टराइज करावं लागेल स्मार्ट ऑब्जेक्ट पासून. त्यासाठी या ऑप्शनचा यूज होतो, रास्टराइज. त्यानंतर महत्वाचा ऑप्शन आहे ग्रुप लेअर. आता ह्या सगळ्या ज्या इमेजेस आहेत त्यांना कंट्रोल जी करून तुम्ही त्यांचा एक ग्रुप करू शकता. त्यानंतर अनग्रुप करू शकता. इथं लेअर हाईड करू शकता. हाईड लेअर केलं तर ती लेअर हाईड होईल अशा पद्धतीने. त्यानंतर अरेंज, म्हणजे कुठली लेअर तुम्हाला कुठे ठेवायची आहे, पुढे कोणती ठेवायची, मागे कोणती ठेवायची आहे, ते तुम्ही इथे डिसाईड करू शकता. इथून वापरण्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे की इथून तुम्ही जास्त सोपं जाईल तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता की कुठली लेअर तुम्हाला कुठं ठेवायची आहे. इथनं जे हे आईचं चिन्ह दिसतंय, इथनं तुम्ही इमेज तात्पुरती हाईड करू शकता. त्यानंतर महत्त्वाचा ऑप्शन आहे यातला मर्ज लेयर्स. ह्या ज्या काही लेयर्स आहेत त्या तुम्ही एकात एक मर्ज करू शकता, फ्लॅटन करू शकता. त्यासाठी तुम्हाला कंट्रोल दाबून लेअर सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर लेअरवरती जायचं आहे, कंट्रोल ई करून तुम्ही मर्ज करू शकता. आता सगळे लेयर्स एकत्र झालेत. त्यानंतरचा ऑप्शन आहे मर्ज व्हिजिबल, म्हणजे जेवढ्या व्हिजिबल आहेत, समजा ही लेअर अनव्हिजिबल आहे तर यातल्या व्हिजिबल लेयर्स मर्ज होतील. त्यानंतर आहे फ्लॅटन इमेज. पूर्णच्या पूर्ण लेअर जाऊन एकच फ्लॅटन इमेज, म्हणजे एकाच लेअरची इमेज तयार होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही लेअरचा उपयोग करून घेऊ शकता. दरवेळेस आपल्याला लेअरचा यूज करायचाच आहे, त्यावेळेस जास्तीत जास्त तुमचा सराव होऊन त्या सब मेनूंची तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे माहिती होईल. लेअर मेनूचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.